घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे संघासनी शयनी संघासनी देवे परे निरंतरा देवे परे निरंतरा संघासनी शयनी संघासनी घडे भोजन गमने संघासनी शयनी संघासनी शयनी घडे भोजन गमने घडे भोजन गमने संघासनी शयनी विकल्प संकल्प विकल्प संकल्प अवगा गोविंदी सुका संघासनी शयनी
वसवा विखर वसवा विखर वसवा वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवा विखर वसवा विखर वसवा विखर वसवा वसवावे घर वसवावे घर वसवावे घर वसवावे घर देव पार निरंतर देव पार निरंतर संघास निश्चय
भोजने घडे भोजनी घडे भोजनी घडे भोजनी घडे भोजनी गमनी घडे घडे हो घडे भोजनी गमनी घडे भोजनी घडे भोजनी घडे भोजनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी घडे हो घडे हो घडे भोजनी घडे
वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर संग आसनी शयनी घडे भोजन गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप संगासनी शयनी घडे भोजन गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंद सुकाळ संगासनी शयनी घडे भोजनी गमनी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संता शिरंजव चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा जयाची केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुतुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संताच्या मस्तक माझा पायावरी वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक माझा पायावरी वारकरी संताच्या वारकरी संताच्या वारकरी संताच्या ये कथा करुमती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधार्ये पवन कुमार सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर वसवावे घर देवे बरे निरंतर संगासनी शयनी घडी भोजनी गमनी प्रस्तुत प्रसंगी भगवान पंढरीश परमात्मा पांडुरंगाचे अधिष्ठान दैवत माझे बाबा शिवजी माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय दादा हनुमंतराय आपणा सर्व अधिकारी पूजनीय वंदनीय भावुक सज्जन मायबापांचे सेवेकरिता निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण विश्ववंदनीय गोस्वामी श्रीमंत श्री भगवान तुकोबाराय यांचा छोटासा 4 चरणाचा अभंग असून महाराज प्रस्तुतच्या अभंगाद्वारा आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून नूतन वास्तु शांतीच्या माध्यमातून तुकोबाराय एक पवित्र सुझाव देतात का ज्या घरामध्ये ज्या वास्तवामध्ये
या सज्जनांच्या पिढ्यान पिढ्या सुखाने जगाव्या. तुकोबाराय म्हणजे वर्तमानाचा विचार करणारीच नाही जा. वर्तमानामध्ये जपत असताना वर्तमानामध्ये काय केलं म्हणजे भविष्यात त्याचे परिणाम काय होतील याचा अभ्यास करून तुकोबाराय वर्तमानामध्ये नूतन वास्तुशांतीच्या निमित्ताने एक पवित्र सुजाव कल्याणकारी सूत्र तुकोबाराय देतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी आपल्या ह्या सावरगाव ह्या पवित्र ग्रामनगरामध्ये पवित्र भूमीमध्ये तुम्हा सर्व मायबापांच्या उपस्थितीत आज या पवार बंधूंच्या वस्तीवर आपल्या इथे सर्वांचं इथे येणं झालं. मी सर्वांना प्रणाम वंदन करतो, माझ्या गुरुजनांना प्रणाम वंदन करतो. आणि आज एक स्वर 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 स्वरने बंद करतो. विठाला 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 या पवार बंधूंच्या प्रेमापोटी आमचे श्रद्धे आबा आणि त्यांचे बंधू त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्या नूतन वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सर्व इथं उपस्थित आहोत. त्यातल्या त्यात आत्ता मला कळलं आज आणखी विशेषत्वाने आबांचा वाढदिवस आहे. आम्ही बार बार म्हणतो दादा मोठी माणसं मोठीच असतात. घरही मोठं बांधलं, मंडपही मोठा आहे, मनही मोठं आहे. या सगळ्या पवित्रतेच्या माध्यमातून आपण सर्वजण आज हा गुरुजन वर्ग आहे सर्वांना मी प्रणाम वंदन करतो. भक्तिमयी मातांना जो सज्जन जिथून आला असेल तो ह्या परिवाराकरताय देवता आहे, माझ्या करताय देवता आहे. विठ्ठल विठ्ठला 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 सिस्टीम आले दादा आमचे श्रद्धे मृदुंगाचार्य बंधू सर्वांना प्रणाम वंदन. आणि आज या पवित्र भूमीमध्ये पवित्र क्षेत्रामध्ये या नूतन वास्तुशांतीच्या निमित्ताने मी माझ्या तुकोबारायच्या अभंगाची निवड केली. भगवान तुकोबार म्हणजे कलियुगातले दयाळवान साधू आहे. दया 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 धर्म का मूल है पाप मूलाभिमान, तुलसी दया न छाडिये जब लग घट में प्राण. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत दया सोडायची. दया धर्माचं अंग आहे. दया जसं धर्माचं अंग आहे तसं परोपकार आहे धर्माचं अंग आहे. परहित सरी सधर्म नाही भाई, परपीड समन याद माही. दया धर्माचा अंग आहे, परोपकार धर्म आहे आणि त्याचबरोबर धर्म न कोई सत्य समाना, अगम निगम पुराण बखान. सत्य धर्म आहे. हे सर्वांची जोपासना करीत असताना दादा थोडा दमछाक होतं, अडचणी येतात, पण हे सगळं जपणाऱ्या सज्जनाच्या जीवनामध्ये भविष्यामध्ये त्याला आनंद मिळतो, आनंद मिळतो. म्हणून या पवित्र भूमीमध्ये आज माझे तुकाराम महाराज प्रत्येक जीवनात मध्ये जगण्याकरता 3 गोष्टी आवश्यक आहे. रोटी, कपडा और मकान. 3 गोष्टी आवश्यक आहे. खायला अन्न मिळालं पाहिजे, अंग झाकण्यात वस्त्र मिळालं पाहिजे आणि कुठंतरी निवारा आसरा असला पाहिजे. 3 गोष्टी आवश्यक. तेच तुकोबाराय सांगतात आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा, आश्रमासी स्थान कोपी गुहा. अनिर्वाह पुरते आल्हादन, आश्रमाचे स्थान गोपी गुहा, आश्रमाचे स्थान. निर्वाहपुरते अन्नछदन, आश्रमाचे स्थान कोपी गुहा, आश्रमाचे स्थान. तुकोबाराय म्हणतात निर्वापुरते अन्नाच्छादन, आश्रमाचे स्थान कोपी गुहा. जगण्यापुरतं अन्न मिळालं पाहिजे, अंग झाकण्याचं वस्त्र असलं पाहिजे आणि कुठेतरी निवारा आश्रय असला पाहिजे. 3 गोष्टी आवश्यक आहे. पण त्या गोष्टी आवश्यक जरी असेल पण ज्या वेळेला
त्याचा वापर, त्याचा विनियोग हे आपलं जीवन व्यतीत करीत असताना 3 गोष्टीचा जीवनात आवश्यकता जरी असेल, पण त्या आवश्यकतेनुसार त्याची निर्मिती करीत असताना त्याच्याकरता काही खटाटोप करायचा, काही मेहनत करायची आहे, त्याच्याकरता धर्म चांगला असलं पाहिजे, त्याच्याकरता परोपकार जीवनात घडला पाहिजे, आणि त्याच्याकरता नीती सांभाळली पाहिजे, धर्म सांभाळला पाहिजे, हे सगळं काही जपलं पाहिजे. मनुष्य जगत असताना अडचणी येतात दादा. कलियुग आहे. कलियुगामध्ये तुका म्हणे ऐशी कलियुगाची चाली स्वार्थे बुडविली आचरणे. स्वार्थापोटी माणसं आचार भ्रष्ट होऊन गेले. तुकवरे म्हणतात, ऐका कलीचे महिमा असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन करीती हेळण संताचे. अशी कलियुगाची चाल आहे. त्या कलियुगामध्ये बहुतांशी स्वार्थापोटी माणसं आचार भ्रष्ट होऊन गेले. पण ह्या कलीच्या कालामध्ये या विश्वाची निगराणी सुरक्षा करीत असताना, याला सांभाळत असताना, जपत असताना एक साधूचा वर्ग इथं आपल्या अंतकरणात दया घेऊन येतो दादा. दया घेऊन, आणि दयेचा वापर ते असं करतात, दया घेऊन येतात आणि परोपकाराची कामं करतात. माझ्या तुकोबराने या विश्वाची व्यस्तता पाहिजे, आणि या व्यवस्थापनेमध्ये रम्मान झालेल्या जीवाला अवस्थेकडे कल्याणाकडे नेण्याकरता साधू संत इथे येतात बरं का. साधू देण्याकरता येतो, साधू घेण्याकरता येत नाही दादा. साधू म्हणतो मग देणे आयाव भगवन लेणे नाही. आज जेवढं आम्ही चांगलं पाहतोय, संतांचा प्रसाद आहे, त्यांनी दिलेला प्रसाद आहे, त्यांची निगराणी आहे, त्यांची सुरक्षा आहे, त्यांचा सांभाळ आहे, त्यांनी हा समाज जपला. म्हणून तर आज प्रत्यक्ष दिनाच्या जगण्याचा जो सेंट आहे, जी मस्ती आहे, जी खुमारी आहे, त्याच्या पाठीमागे माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबराची दया आहे दादा. बार बार तुमच्या पाया पडून सांगतो, सगळं काही विसरले तर काही बिघडायचं नाही, पण माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबराला विसरू नका दादा. आज विश्वामध्ये जे काही आपल्याला चांगलं पाहायला मिळतं, प्रसन्नता, आनंद, भजनानंद, ही ज्ञानोबा आहे तुकोबराची दया आहे दादा. मग ही दया, तर त्या दयेच्या माध्यमातून परोपकाराची कामं करायची, परिशीलन करायचं, अभ्यास करायचा. सर्वजण धूम मचाव करतायत, मेहनत करतायत, पण मेहनतीमध्ये त्यांना 3 गोष्टी आवश्यकता जरी असेल, घर बांधणं आवश्यक आहे, गरजेचं आहे. पोटाला अन्न मिळालं पाहिजे, गरजेचं आहे. अंग झाकण्यात वस्त्र मिळालं पाहिजे, गरजेचं आहे. हे सगळ्या जरी गरजा असतील, त्या गरजा भागवीत असताना त्या दिशेने त्याचा वापर करायचा आहे. माझे तुकोबारांची दयाळू अंतर्गत साधू आहे. वास्तवाची निर्मिती करीत असताना आपण आर्किटेक्ट प्लॅन काढतो, बरोबर आहे का नाही? आणि आर्किटेक्ट प्लॅन अशा पद्धतीने देतात, आपली अर्थव्यवस्था काय आहे, आपल्या अर्थव्यवस्थेनुसार ते प्लॅन काढून देतात. पण आर्किटेक्ट बिचारे त्यांच्या आपल्या अर्थव्यवस्थेप्रमाणे प्लॅन काढून देतील, पण त्यांना हे नाही करता येणार का ह्या वास्तवामध्ये यांना सुखशांतीची अनुभूती करता आली पाहिजे, हे नाही ते सांगू शकत. तुमची अर्थव्यवस्था पाहतील आणि अर्थव्यवस्थेनुसार ते तुम्हाला प्लॅन काढून देतील. पण माझे ज्ञानोबा कसे दयाळू साधू आहेत दादा, अशी अंतकरणामध्ये दया आहे. ते तर प्लॅन तर देतात, त्या घर कसं बांधावं हे तर सांगतात, पण त्या घरामध्ये दीर्घकाळापर्यंत यांच्या पिढ्यानपिढ्या सुखाने जगल्या पाहिजे याची काळजी फक्त साधूला आहे बरं का दादा. आपली कोणाला नाही. आपण ते एकमेकाचा छळ करतो दादा, द्वेष करतो, मत्सर करतो. पण साधू जोडे खातील दादा, समाजाचे प्रसंगी लाता खातील, जोडे खातील, निंदा आलोचना सहन करतील, पण सतत यांच्या हिताचा, कल्याणाचा विचार करणारा फक्त साधू आहे दादा. माझ्या तुकोबारांनी पाहिलं, या सर्वांना 3 गोष्टीची आवश्यकता आहे, पण या अवस्थेनुसार हे जरी त्या वस्तूची निर्मिती करीत असतील, पण निर्मिती करता त्यांना कुठलं बळ पाहिजे, कुठली ताकद पाहिजे, त्यांना कुठला पवित्र विचार पाहिजे. माझ्या तुकोबारांनी विचार केला, घर बांधा रे दादा, सुखे करावा संसार, न संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवीत येतील. घर बांधण्याकरता मनाई नाही, नाही तर तुकोबाराय म्हणतात, पण घर ज्या दिवशी त्याची निर्मिती करायची, फक्त एकच ध्यानात असलं पाहिजे, एक दिवस मला हे सोडावं लागणार आहे. कोणत्याही सज्जनाने हा विचार, घर माझे तुकोबाराय म्हणतात, पाया शोधणे बांधशी घर. पण तुला हे माहित, मी
तुझं ठाऊके मी जाणार, पाया शोधून बांधीची घर. ज्या दिवशी पायाची भरणी केली, घराची निर्मिती झाली, पूर्णत्वाला गेलं, पण त्या दिवशी आपल्या डोक्यात हे असलं पाहिजे, मला हे एक दिवस सोडावं लागणार आहे. बस एवढी जरी समज आली ना दादा, मग सोडावं लागणार आहे. मग त्या घरामध्ये वर्तमानाचा विचार करायचा. वर्तमान कसा जपला म्हणजे भविष्यामध्ये आपल्या मुलाबाळांना सुखशांतीची अनुभूती करता आली पाहिजे. धनाच्या संग्रहाने कोणी सुखी झाला नाही बरं का दादा, ही झूट कल्पना आहे. धन पाहिजे दादा, आवश्यक पाहिजे, धन गरजेचं आहे, आवश्यक आहे, पण धनाच्या संग्रहाने येणारी पिढी सुखी होईल असं काय नाही. पण या घराचं पावित्र्य कसं राहावं, या घरामध्ये काय काय गोष्टीची निर्मिती केली पाहिजे का ज्या घरामध्ये आपल्या पिढ्यानपिढ्या सुखाने जगण्याकरता अशा दया कृपा करण्याच्या माध्यमातून अशा घराची निर्मिती करण्याकरता माझे तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सुझाव देतात. वसवावे घन, वसवावे घन, वसवावे घर, 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 निरंतर देवे बरे, निरंतर संगास निशयनी, अस निशयनी संगास निशयनी, संगास निशयनी, संगास निशयनी, हो देवे संगास तुकोबराय आपल्या दया कृपा करुणेच्या माध्यमातून घराच्या निर्मिती करता एक पवित्र सुझाव, याचं भलंच झालं पाहिजे. या घरामध्ये या वास्तवामध्ये अखंड हा आनंदी राहिला पाहिजे. नुसता वर्तमानामध्ये अन्नात नाही आनंद, येणाऱ्या पिढ्यांनी सुखाने जगल्या पाहिजे याची काळजी, याची दखल आपल्या पुरुषार्थ बलाने माझी तुकोबराय साधू संत, कारण त्यांना माहीत आहे अशी अनुभूती आहे आज विश्वामध्ये दादा. उसाच्या पाचटाच्या कुट्यांची या कुट्यामध्ये जे सज्जन राहतात त्यांच्या कुट्यांना शेंट आला.
ज्यांनी डोंगरावर भजन केलं, साधना केली, ते डोंगर क्षेत्र बनले, त्यांच्या कुट्या क्षेत्र बनल्या. ही अनुभूती त्यांची आहे. माझ्या तुकोबाला खूप दया आहे दादा. या विश्वाची निगराणी सुरक्षा याला सांभाळत असताना, जपत असताना खूप बारीक सारीक आणि कसं जगावं, काय करावं, घर कसं बांधावं, ही सगळी या प्रकारचा सुजाव. म्हणून बार बार जीवनामध्ये कुठली जटिल समस्या आली ना दादा, फक्त माझ्या ज्ञानोबा आहे तुकोबाकडे पहा, समस्येचं समाधान. इतर कोणालाच भेटू नका दादा. महामंडलेश्वर नाही, कोणी नाही. अरे माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे, हे माझे ज्ञानोबा आहे तुकोबा, एवढं मोठं प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे तुमच्याशी बोलतात दादा. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून, गाथ्याच्या माध्यमातून माझे तुकोबा आहे तुमच्याशी प्रत्यक्ष बोलतात दादा. काय अनुभूती आहे, याच्यापेक्षा अनुभव काय पाहिजे. प्रत्यक्ष ज्ञानोबा आहे तुकोबा आहे आपल्याशी बोलतात. नुसते बोलत नाही, ये करो ये न करो, अच्छा आहे बुरा आहे, उचित आहे अनुचित आहे, धर्म आहे अधर्म आहे, नीती आहे अनिती आहे. एवढी दया कोणाकडे आहे. माझे तुकोबापर्यंत घर बांधा दादा. असं घर बांधा निरंतर तुम्हाला देवाची अनुभूती करता आली पाहिजे त्या घरामध्ये. निरंतर जेथे जातो तेथे तू माझा संगाती, चालवेशे हाती धरून या. निरंतर देवाची अनुभूती करा. आणि प्रत्येक सज्जन प्रपंच लहान असेल मोठा असेल काही मतलब नाही दादा. आतापर्यंत तुम्ही सर्वजण सर्व सूत आहात. अनेक अनुभूत्या तुमच्या जीवनामध्ये आले दादा. अनेक दृश्य असे पवित्रतेचे अमंगलतेचे असे दृश्य अनेक तुम्ही डोळ्यांनी पाहिले दादा. माझ्या तुकोबांनी सांगितलं, समज दिली बाबा. अरे तुम्ही डोळ्यांनी सगळं काही पाहता, एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुन्हेगारी न व्हा. एकामाग एक तुम्ही अनेकांना रस्त्याने वाटं लावून दिलं, स्मशानात दिली, अनेकांना तुमच्या हाताने दहन केलं, तरी अजून सावधान होत नाही. काय दया आहे. घर बांधा दादा. घर बांधण्याबद्दल मनाई नाही बघ. कोणी म्हणेल घराची गरज आहे, घर लोकांना दाखवण्याकरता नाही. माझ्या मालकाला कधी असं वाटलं पाहिजे या निवास या घरामध्ये कधी काहीतरी आपण इथं आलो पाहिजे. अखंड सदैव देवाचा अनुभूती करता आली पाहिजे. निरंतर निरंतर. आमचे तुकाराम महाराजाचं घर आता फक्त आत्ताचं घर पाहता लोक. आत्ताचं घर पाहता वर्तमानामध्ये घर चंद्रमौळी अमकं ढमकं असं सांगतात बरीच जारी. पण तुकोबाराची एवढी दरिद्री नव्हती बरं का दादा. तुम्ही जसं समजता तशी दरिद्री नव्हती. माझ्या तुकोबाराच्या 8-9 पिढ्या व्यापाराच्या आहे दादा. त्याला दरिद्री म्हणता कसं तुम्ही. आणखी सांगू, तुमच्या देखत वह्या बुडावल्या तरी दरिद्रीच म्हणता तुम्ही. कोणाकडे काही मागायचंच नाही हो महाराज, कोणाकडे मागायचं नाही म्हणून वह्या बुडावल्या. कोणाकडे काही मागायचंच नाही, तकाताय लावायचं नाही काही. जे पावले ते म्हणा देवा सहज सेवा या नावे. जे केलं ते देवाला पावलं समजायचं. वह्या बुडायला तुमचे दप्तर. आणखी सांगू, तुकोबारा म्हणतात दुष्काळे आटिरे द्रव्य नेला मान. द्रव्य होतं म्हणून तर गेलं ना दादा. श्री एका अन्न करिता मेली. ही श्रीमंत माणसं, ही फार मोठी माणसं. माझी तुकोबाराची श्रीमंती तुम्हाला काय माहीत आहे दादा. तुम्ही आताचा तुकाराम पाहता, आताचा तुकाराम नाही पाहायचा. आताचा तुकाराम पाठीमागचा तुकाराम कसा असेल. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्ताशी ते आले करावेशी. मंदिराचा जीर्णोद्धार करणारी माणसं बळी करतात काय. दरिद्री माणसं मंदिरं बांधतात काय. दरिद्री माणसं जीर्णोद्धार करतात काय. दरिद्री नाही. श्रीमंत तुकोबार आहे. श्रीमंत पण कसं आहे, जो लुटालूट करतो ना दादा त्याच्या जीवनात कधी कधी दारिद्र्याचं भय. लुटालूट करणारी माणसं लुटीत राहतात, वाटीत राहतात. दया आहे ना त्यांच्याकडे, दया आहे ना. माझ्या तुकोबारांनी लुटालुटचाच परिणाम झाला. लहान भाऊ कानोबार आहे, बार बनणारे दादा आम्हाला काय ठेवतो का नाही. दादा वाटायचा स्वभाव दादाचा. कानोबार म्हणजे दादा रे आम्हाला काय ठेव ना बाबा, असं काय करतो. देवाच्या भरवशावर जगणारा सज्जन आपल्याला जे जे अनुभव आहे, आपली दया त्यांना उगं बसू देत नाही. तुकोबार म्हणतात बाबा अरे घर बांधा रे, बांधा बांधा, पण लोकांना दाखवण्याकरता तुम्हाला आनंद मिळाला पाहिजे. त्या वास्तवामध्ये तुम्ही आनंदी राहिले पाहिजे, सुखी राहिले पाहिजे, असं घर बांधा. आणि निरंतर सुखी राहण्याचं एकमेव साधन जर काय असेल तर देव आहे. देव आहे. तुका म्हणे याचे सुखाचे साधन, शेवी अमृतपान एका भावी.
मनुष्य देहाचं कल्याण भागी तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखलिया जन्म आलियाचा लाभ पद्मनाभ दर्शनी संसार आलिया एक सुख आहे आठवावे पाये विठोबा विठोबाचे आठवावे पाय विठोबा आठवावे पाय विठोबा संसाराली या एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे आठवावे पाय एक सुख आहे आठवावे पाय आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विनजीवा सुख नोहे संसारा आलिया एक सुख आहे आठवावे पाय विठोबाचे तेने होय सर्व संसार सुखाचा न लगे दुःखाचा लेश काही बरं हे आमचे आबा पंढरीचे वारकरी झाले त्यांच्याकडे एक वारकरी हा एक महिन्याचा वारकरी आले बघा हवा हा दादा आमच्या तिकडे जैतापूर तिकडचा जैताण्याकडचा नंदुरबारकडचा आहे दादा आणि तुम्हाला विशेष सांगतो पारधी आहे बरं का पारधी जामद गाव आहे त्यांच्या गावाला जातो मी पारधी आहे राम मंदिर बांधलं आहे तो महिन्याचा वारकरी आबांकडे थांबतो आणि आबांकडे थांबतो महिन्याचा वारकरी त्याच्यामुळे आबा या पवित्र मार्गाने प्रवास करणारी सद्बदगामी सज्जन मी बार कारण पंढरीचे वार करी ते अधिकारी मोक्षाचे हे देवाचे लाडले होतात बरं का दादा माझे तो घर बांधारे दादा बांधा पण लोकांना दाखवण्याकरता देवे बरे निरंतर देवाची अनुभूती करता आली पाहिजे असं घर बांधायचं निरंतर तुम्हाला तिथं आनंद मिळाला पाहिजे असं घर बांधायचं मग निरंतर आनंद नाही कधी शंका येते बाबा रोज विसगावला तिसगाव फिरतात म्हणजे काय करतात काय करतात यांना बरं वाटाय करता फिरतो दादा यांना आनंद मिळाय करता असं जगायचं दादा असं जग तुम्हाला पाहिल्यावर कोणाला आनंद झाला पाहिजे असं जगायचं म्हणून असं जगणं असलं पाहिजे तुम्हाला पाहिल्याबरोबर कोणाला असं वाटलं आमचा सखा आला आमचा जीवलग आहे माझ्या देशाचा कोणी महापुरुष आहे असं वाटलं पाहिजे रे जगणं तर जगणंच आहे दादा घरच आहे त्या घरामध्ये आनंद मिळाला पाहिजे दादा गेल्या प्रसन्न वाटलं पाहिजे बसताना प्रसन्न वाटलं पाहिजे चांगल्या ठिकाणी आलो संघासनी बसल्याबरोबर हे राम हे प्रभू काय दया आहे तुझी माझा प्रवास कसा आणला तू माझा प्रवास थोडं मागं पाहिजे थोडा भूतकाळ टच करायचा प्रत्येक सज्जनाने भूतकाळ टच करायचा बरं का राहायचं नाही भूतकाळामध्ये भूतकाळ फक्त टच करायचं म्हणजे आपल्याकडून काय दोष घडले भूतकाळामध्ये त्याची दुरुस्ती म्हणजे वर्तमान काळ आहे काय दोष घडले पाहिजे काही माणसं भूतकाळात गेले का बाबा आम्हाला एक वेळेला खायला नव्हतं हो हप्प्यांडवर शाळेत जायचं हो अरे तू भूतकाळात गेला पण तिथं राहू नको आता त्यावेळेला हप्प्यांडवर शाळेत जायचं आता फुल पॅन्डवर भजन करा दुसरं काहीच करू नको देवानी चांगलं केलं भूतकाळ फक्त टच करायचं काही माणसं तिथं गेले का तिथंच राहतात खायला नव्हतं पण देवानी खूप खायला दिलं ना दादा तुला शुगर झाली त्याला देव तरी काय करेल खायला दिलं काय काय खावा ही पंचायत आहे संघासनी संघशयनी बसल्या बसल्या देवाचा आठव झाला पाहिजे संघशयनी झोपताना देवाचा आठव झाला पाहिजे काय प्रभूची दया आहे झोप निवांत लागली पाहिजे 2 मिनिटात झोप लागली पाहिजे आणि 2 मिनिटात झोपण्याकरता काय करावं लागतं ऐकायला दादा गोळ्या नाही खावं लागतं बरं का गोळ्या खाऊन झोपण्यामध्ये डर आहे बरं का दादा गोळ्या खाऊन कधीच झोपायचं नाही मग पवित्र कर्म करून सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत असं जीवन जगा दादा तर तुम्हाला पडल्या झोप लागली पाहिजे पडल्या झोप लागली पाहिजे असं जीवन जगायचं मग याच्याकरता काय करावं लागेल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणाला रडवू नका तेव्हा पडल्या झोप लागेल कोणाला रडवले दुःखाचे 2 असू तुम्हाला जन्मभर पीडा करतील दादा कोणाला रडवू नका तुम्ही खूप रडून घ्या तुम्ही प्रसन्न होऊन जाल कोणाला रडवू नका बस
संघासनी संघशयनी झोपताना द्या. 2 मिनिटात झोपला पाहिजे माणूस, 2 मिनिटात. गोळ्या खाऊन नाही, 2 मिनिटात झोप. गोळ्या खाऊन नाही, भजन करून, सत्कर्म करून. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 2 मिनिटामध्ये झोपला पाहिजे. त्याच्याकरता सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणालाच रडवू नका. तुम्हाला जमलं ना, कोणाचं दुःख तरी हलकं करता आलं पाहिजे, कोणाचे आसू पुसता आले पाहिजे, पण रडवू नका. रडणं दुःखाचे 2 आसू जन्मभर पीडा करतील दादा. तुम्ही सुखाने जगा, इतरांच्या आनंदात आनंद माना. संघासनी संघशयनी घडे भोजन गमनी. जेवताना देवाचा आठवण झाला. काय प्रभूची दया आहे. बार थोडं भूतकाळात गेलाच पाहिजे, थोडा माणूस टच केला पाहिजे. फक्त भूतकाळ टच करायचा, टच करायचं. आपलं काय, आपला प्रवास माझ्या मालकाने कसा आणला. धावदौड काही करायचं नाही. लल्लाटीमध्ये आहे ते कोणी नेणार नाही, लल्लाटीत नाही ते कोणी देणार नाही. बार बार तुम्हाला सांगतो दादा, माझ्या मालेगाव तालुक्यातलं गाव आहे कवळानं गाव आहे. कवळानं गाव मी का बरं स्मरणात तुम्हाला स्मरण करून दिलं दादा. या गावचा एका शेतकऱ्याचा मुलगा सयाजीराव गायकवाड, खेड्या गावातला एक सज्जन गुराखी शेतकऱ्याचा मुलगा बडोद्याचा राजा होता. काहीच प्रयत्न नाही. उलट बडोद्यावर निघाली हत्तीन, सोंडीमध्ये हार घेतला आणि ते हार ज्याच्या गळ्यात घालणार होती तो राजा होणार होता बडोद्याचा. आता मला एक सांगा दादा, बडोद्यापासून आमच्या मालेगावपर्यंत काय राजा व्हायच्या लायकीचा माणूस भेटला नाही का त्या हत्तींना. लल्लाटी नाही दादा. म्हणून किरकोळ गोष्टी करता दादा. सुखाने जगा रे. हे घर तुमचं माझ्या प्रभूने दिला ना, तुम्हाला जो प्रसाद दिला ना दादा, प्रसाद फार सांभाळून जगायचा आहे. संघासनी संघशयनी घडे भोजनी गमनी. जेवताना देवाचा आठव झाला पाहिजे, झोपताना देवाचा आठव झाला पाहिजे, बसताना देवाला नाही. आणखी सांगू दादा, तुम्ही त्या घरामध्ये कोणी सज्जन कुठूनही आला असेल, त्याला विसावा मिळाला पाहिजे. बस विसावा मिळाला पाहिजे. म्हणजे आली आथिता आदरे याऊन नेम कोणता. तुमच्या दाराशी कोणी अतिथी देवता आली दादा, अतिथी देवतेला विनमुख पाठवायचं नाही, असं घर पाहिजे. आणि त्या घरामध्ये इथं प्रवेश केल्यावर पायरीवर प्रवेश करायच्या अगोदर, त्या घराच्या जवळ जाण्याच्या अगोदर दादा, अंतःकरणातले सगळे काही भेद मावळले पाहिजे, असं घर पाहिजे. बरं, भेद मावळले पाहिजे. भेदच नाही. आणि भेद जोपर्यंत आहे दादा, तोपर्यंत दुसऱ्याचा आनंद मिळत नाही दादा. दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होता आलं पाहिजे, दुसऱ्याच्या सुखाने सुखी होता आलं पाहिजे. हे तर खरं जगणं आहे दादा. तुकोबराय म्हणतात, हे करीत असताना संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच मावळली पाहिजे. अभंगाचा 3रं चरण. संकल्प विकल्प
यांचं कौतुक करायचं बरं का दादा. आज हे माझ्या देशाचे ऋषी आहे जो धर्माचं रक्षण करण्याकरता कटिबद्ध आहे. आज कंबर बांधून उभा आहे. धर्मरक्षा, श्रुतिपथरक्षा, राष्ट्ररक्षा, गोमातेची रक्षा, आमच्या मातांची कुलीनता शालीनता रक्षा, हे सगळं सुरक्षित राहावं याच्याकरता यांचा प्रयत्न आहे. गळ्यात टाळ घातला, कुठे गिरी कंदारामध्ये उभे राहिले त्यांच्याकडे पाहिल्यावर समाधान वाटलं पाहिजे. कारण आज धर्मरक्षण कोणाला वेळ नाही बरं का. काही माणसं बिचारे त्यांचं कौतुक करायचं बस. चांगल्याला चांगलं म्हणायचं, कौतुक करायचं, चांगलं म्हणायचं, शिकायचं. आतापर्यंत ज्या गडबडी झाल्या तर सपाटा करून टाकायचं. पुष्कळ गडबडी झाल्या, कधी चांगलं म्हणलो नाही, चुकीच्या माणसाला प्रमाणपत्र दिल्याशिवाय राहिलो नाही, गंजच गडबडी केल्या, सपाटा करून टाकायचं. त्याचं कथा कीर्तनामध्ये काय शिकायला मिळतं दादा? दुसरं हे शिकायला मिळतं. पवित्रची शिक्षा दीक्षा इथे मिळते दादा. कथा कीर्तन म्हणजे एक चिकित्सालय आहे. शिबिर बी भरतं बरं काही. कथा कीर्तन हे शिबिर आहे. चिकित्सा केली जाते. छोटे मोठे आजार असतात कोणाला, कोणी सांगित नाही गुप्तरोगी मिले, कोणी सांगित नाही आपल्याला काय आजार आहे, त्यालाही कळत नाही, तो सांगित बी नाही. पण थोडी धडकन वाढायला लागली का, ठोके कमी अधिक पडायला लागले का, पटकन कीर्तनात यावं बरं का दादा. ठोके कमी. पुन्हा एका माणसा 2-2 दिसायला लागले का त्यांनी पटकन कीर्तनात यायचं बरं का. अरे आता आपल्याला दृष्टीदोष झाला, एका माणसाचे 2 काही नाही, तर एकाचे 4-4 दिसायला लागले. समजायचं काय दृष्टीदोष झाला आपल्याला. पटकन तपासण्या करायच्या बरं का दादा. प्रथम तपासण्या ज्ञान बरा तो वाऱ्याकडून करा दादा. हे सर्जन फार विश्वाचे सर्जन आहे दादा. विश्वाचे सर्जन, विश्वाचे आर्किटेक्ट आहे. काय समज आहे, कोण आहे असं, कोणाकडे दया आहे एवढी, कोणाला वेळ आहे. आज आम्ही जेवढं चांगलं पाहतो या त्यांच्या निगराणीचं, त्यांच्या सुरक्षेचं, त्यांच्या ध्येयाचा फल आहे दादा. त्यांनी निगराणी केली, सुरक्षा केली, सांभाळा हा समाज म्हणून सुरक्षित आहे. साधू समाजाचं सुरक्षा कवच आहे दादा. सतत समाजाला सुरक्षित ठेवणे साधूचं काम आहे. पूजापाठ नाही करून घेत साधू, पूजापाठ करून घेतो, प्रशंसा करून घेतो, कीर्ती होण्याकरता जो जगतो ती साधूची व्याख्या नाही. तुका म्हणे संतपणा याची नाव, जरी होय जीव सकळांचा, सर्वांचं जीवन होऊन ज्याला जगता येतं साधूची व्याख्या आहे. विठ्ठल संग आसनी शयनी घडे भोजनी गमनी. आणि दुसरी महत्व, त्या घरी आल्याबरोबर संकल्प विकल्प मावळून पुण्य पाप. संकल्प विकल्प करण्याची वृत्तीच खंडित झाली पाहिजे. इथं आल्यावर बऱ्याच माणसांना असं वाटतं, आबाला विचारतील, आबा कारागीर कुठला होता, कोणी प्लॅन दिला. हा उद्योगच नाही. आल्या बस चांगल्या ठिकाणी आलं, पवित्र ठिकाणी आलं, कुठंतरी चांगल्या ठिकाणी आलं. संकल्प करण्याची वृत्ती मावळून जाते. कसं बांधलं असेल, काय मतलब नाही त्याला, काही मतलब नाही. बस इथं आल्या प्रसन्न वाटलं, बस कसं बांधलं, काय केलं, काय मतलब नाही. आज कर्मकर्त्याच्या शोधात असतं बरं का. आपण त्याचा हिशोब करायचा नाही. कुठलंही कर्म चुकीचं घडलं वा चांगलं घडलं ते कर्मकर्त्याचा शोध घेत राहतो. आपला कर्ता कुठं गेला, हे कर्म त्याने हा उद्योग केला आणि गेला कुठं, धुळे नंदुरबारकडे का पळून जाईना. ही कर्म तिथं जातं. जे अरे मोठा भाऊ तुम्ही येवला तालुक्यातले का, चला. कर्मकर्त्याचा शोध घेत राहत. मी सयाजीरावांचं का सांगितलं दादा, बडोद्याचा राजा होतो एक गुराखी. आणि आपली सामान्य माणसं, ही खेड्यागावातली माणसं होतं, त्या सरपंच व्हायलाच हाणामाऱ्या करतात. करायचं नाही, तुमच्या पाया पडतात. तुमच्या लल्लाटीमध्ये जे आहे ना दादा, ते माझा प्रभू दिले देणारच आहे. लल्लाटीत नाही ते कोणी देणार नाही, कोणी देणार नाही, कोणी देणार. लल्लाटीत आहे ते कोणी नेणार नाही, लल्लाटीत नाही ते कोणी देणार. ही मामूली गोष्ट आहे दादा. पण ते सरपंच काय फार मोठं पद नाही दादा, फार मोठं नाही. आता तर 6-6 महिन्याला सरपंच व्हायला लागला. पाळ्या 6-6 महिन्याच्या पाळ्या. आता 6 महिन्यामध्ये तो काय करील बरं. आपल्याकडे अशी पद्धत झाली दादा, पद मिळालं का लगेच सत्काराला सुरुवात. एखाद्याला पद मिळाल्या सत्कार करायचा नाही, त्याच्या जगायची गडबड करायची नाही. तो त्याची कार्यप्रणाली पाहतो, काय कार्य करतो त्या पदावर राहिल्यानंतर, तो कार्य कसं करतो
नंतर चांगल्या कार्यानंतर त्याचा गौरव करा, त्याचा सत्कार करा. का नुसतं हे सरपंच झाले, नाना शाली, नाना हारण, हे येड्या, त्याला काम करू दे, त्याला काम, त्याचं काम पाय, त्याची सगळी अभ्यास कर, त्याच्या कामाची पद्धती काय आहे, त्याच्याकडे पवित्रता काय आहे, प्रामाणिकपणा काय आहे, हे सगळं जोपासून मग त्याचा सन्मान करावा होता. सज्जनांना सज्जनांचा सन्मानच झाला पाहिजे. जो सत्कर्म करतो त्याचा सत्कारच झाला पाहिजे. आणि चुकीच्या माणसाला प्रमाणित करू नका दादा, तुमच्या पाया पडून सांगा. तुकवारे म्हणतात संकल्प, इथं आल्यावर संकल्प विकल्प मावळून पुण्य पाप. इथं आल्यावर पुण्य पापाची वृत्ती खंडित झाली पाहिजे. संकल्प विकल्प करण्याचं मावळलं पाहिजे. हीच प्रसन्न वाटलं. प्रसन्न, ज्या घरी तुम्हाला प्रसन्न वाटलं ना, समजायचं इथं भगवान आहे. ज्या सुखाकारणे देव येडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन, जिथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. जे सुख शिरसागरी ऐकिजे, ते या वैष्णव मंदिरी देखिजे. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जेत नाम घोष होय निरंतर. पूर्वीची मंडळी फार कमी शिकले. कोणी दाखला काढायपुरती शाळेत गेले, कोणी 6 महिने गेले. पण समाज कितकी चांगली दादा. ते म्हणायचे ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय. आबांचा गायचा गोठा बी आहे, गायचा गोठा. दिंड्या पताका द्वारी तुळशी वृंदावने, मन निवताय नाम संकीर्तन. हिंदू म्हटला का दादा त्याच्या गळ्यात तुळशी माळा बी पाहिजे. हिंदू म्हटला का त्याच्या घरामध्ये गाथा गीता भागवतही पाहिजे. हिंदू म्हटला का त्याच्या घरापुढे एखादी गोमाता पाहिजे. हिंदू म्हटला का दादा त्याच्याकडे हे सगळं जपलं पाहिजे. तुळशीमाळा प्रत्येकाला आवश्यक आहे बरं का. काय माणसं म्हणतात अजून काय गरज, तू कथा हालायला लागलं माळ घाली, तू काय येडा काय, तू विठाला विठाला त्यावेळेला राम उच्चार स्पष्ट होणार नाही, त्यावेळेला माळ घालून फायदा काय. आता तुझी माळा, असं काही काम करा दादा, असं काम करा तर तुमच्या कामाची प्रेरणा समाजाला ठरली पाहिजे, समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे. असं काही कार्य, हे कार्य पहा, असं काही काम करा, प्रेरणा समाजाला ठरली पाहिजे. वास्तुशांती करता कथा कीर्तन केलंच पाहिजे, अनेकांना बोलवलं पाहिजे. कारण या जागेची दोष घालवण्याकरता कथा कीर्तन झालं पाहिजे. वास्तुनिर्मितीच्या अगोदर या जागा पवित्र करणं, पावन करायची आहे. आणि पावन करण्याकरता फक्त एकच या जगात अमंगलाला मंगल करणारं, अपवित्राला पवित्र करणारं, आता सर्वतोपरी जीवाचं कल्याण करण्याची साधना माझ्या प्रभूचं चिंतन आहे. कली जीव केवळ नाम आधारा, सुमरई सुमरई नर उतरही पारा. कली पापाची मूर्ती नाम खड्ग घेवाती, संघासनी शयनी घडी भोजनी गम. इथं आल्यावर संकल्प विकल्प मावळून पुण्य पाप. आणि सदैव देवाची अनुभूती नाही, सदैव भजन ज्या जागेवर होईल ते असं घर बांधायचं का त्या जागेवर सतत भजनामध्ये आपला काळ गेला पाहिजे. सतत काळ व्यस्ततेमध्ये. दुसरी व्यस्तता काय, आता खूप व्यस्तता वाढली दादा. व्यवस्थापनेमध्ये रममान झालेला माणूस दादा, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, हे ठीक करणं आहे, मग पाहू. नाही, व्यवस्थापनेमध्ये एकदा का व्यवस्थापनाची रुची वाढली दादा, एकदा का माणूस लौकिकामध्ये गेला तो भजन नाही करणार. म्हणून मनाला लौकिकामध्ये जाऊ द्यायचं नाही. लौकिकात जाऊ द्यायचं नाही म्हणजे काय, काही माणसं लौकिकात गेली का दादा, जिकडे गेलं तिकडे शाल श्रीफळच मिळाली पाहिजे ना, तब्येत बिघडून जाते. लौकिकात गेलेल्या माणसाचं कोणीतरी राम राम तरी केला पाहिजे, सन्मान तरी केला पाहिजे. नाही तर हे सपाटा करून टाकायचं त्या गोष्टी. मानील तो देईल काय, न मानी तो नेईल काय. मानणारा तुम्हाला काही देत नाही, न मानणार. माझ्या मालकाच्या कॅमेऱ्यात तुम्ही फिट झाले पाहिजे. मालकाचा कॅमेरा इतका मजबूत आहे दादा. आपले कॅमेरे तर फुटके तुटके, आपले कॅमेरे काही इतके खास कॅमेरे नाही. म्हणजे का मी असं का म्हणतो, आज हार घालतील उद्या जोडे मारू शकतात. हे फुटके तुटके कॅमेऱ्यांच्या नादाला लागू नका दादा. आज हार घालतील उद्या सर्वतोपरी जोडीसुद्धा मारू शकतात. आपल्या कर्मावर आपलं भविष्य काळ अवलंबून आहे. पण माझ्या प्रभूच्या कॅमेऱ्यामध्ये जसाच्या तसा फिट झाला पाहिजे, जसाच्या तसा. म्हणजे वर्तमान सांभाळायचं. संकल्प विकल्प मावळवणी पुण्यपाप, संघासनी शयनी घडे भोजनी. आणि सर्व काळ गोविंदाचं भजन करता आलं पाहिजे, अनुभूती करता आली पाहिजे. अभंगाचं शेवटचं हो का म्हणे काळ, तू का म्हणे काळ,
भोजनी शयनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी गमनी घडे भोजनी हा घडे भोजनी हा घडे भोजनी गमनी भोजनी घडे भोजनी गमनी गमनी आ आ गमने गमने घडे आ आ घडे भोजनी गमनी गंगाजनी जयने ओट हसणी जयने हसनी जयने हसणी शयन सर्वांकरता एक टाळी वाजवायची झालं का? अनेक महापुरुष काही बसलेले आहे, काही काही टाळ घेऊन उभे आहे. केवढा मोठा आनंद आहे. संगासने शयनी घडे भोजनी गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ. सर्वात महत्वाचं म्हणजे या घरी आल्याबरोबर माईकाचं आकर्षणच जीवनातलं संपलं पाहिजे. हे सगळं माईक पाहून दुःख नाही झालं पाहिजे, याचं आकर्षण संपलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात आकर्षण संपलं पाहिजे. कारण येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. ज्याच्या ज्याच्या प्रारब्धवशात ज्याच्या जीवनात जे प्राप्त होणार असेल ते त्याला मिळणार आहे. दुसऱ्याच्या सुखाचा विचार करून आपण दुःखी होऊ नका. इथं संकल्प विकल्प करण्याची वृत्ती मावळली पाहिजे, पाप पुण्याची वृत्ती मावळली पाहिजे. माईकाचं आकर्षण संपलं पाहिजे, एकच डोळ्यापुढे असलं पाहिजे. बस
सदैव देवाचं चिंतन. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुका, सर्व काळ हा धंदा शिल्लक राहायला पाहिजे, भगवंताचं चिंतन. आणि भगवत चिंतन एवढाच एक कलियुगामध्ये. कारण कलियुगामध्ये इतर जे उपाय आहे ना दादा, मानवजाच्या कल्याणाचे जेवढे काय उपाय होते, कलीची दाहकता, इतकी दाहकता आहे दादा कलीची, त्या दाहकतेमध्ये इतर जे मार्ग जळून खाक होऊन गेले, जळून गेले. एवढाच एक मार्ग कार्यरत आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कले न गडे साध, उचेत विधिवेदान कळे न गडे सर्वता, भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागविया पापा. म्हणून तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ, सर्व काळ सर्व काळ हाची धंदा गोविंदाशी आळवू. काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ, संगासनी शयनी, घडे भोजन गमनी. समाज भरपूर आबांच्या या बंधूंच्या प्रेमामुळे समाज भरपूर आलेला आहे. आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपण कीर्तन आटोपलं पाहिजे, कारण पुढचे कार्यक्रम वेळेवर झाले पाहिजे आता. आणि सगळे कार्यक्रम जेवणाचे सर्व आनंदाने सगळे पार पडले पाहिजे. याच्याकरता वेळेचं बंधन ठेवून एक वेळ मोठ्या प्रेमाचं भजन करा. विठोबा रखुमाई, हरी जय जय, हरी जय जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. हरी जय जय, हरी जय 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 जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, जय जय. हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरी जय जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय 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 जय, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपाळ मुक्ताबाई, ज्ञान सकया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया. हो निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपाळ मुक्ताबाई, ज्ञान सकया. निवृत्ती राया, सोपान मुक्ताबाई, ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया, सोपाळ मुक्ताबाई, ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती. आगमन झालं. आपल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री भास्कररावजी भगरे सर यांचंही या ठिकाणी आत्ताच आगमन झालेलं आहे. आदरणीय सरांचेही या ठिकाणी आभार. पावित्र्य कुळा
बसा बसा 2 मिनिट. काही बोललो बोबडे मायबाप तुम्हा पुढे सलगी लाडे कुडी मज क्षमा करावी. बोलताना माझ्याकडून असावधानीमधून काही चुकलं असेल दादा, आपलं आईचं हृदय मला क्षमा करावी. आज विशेषत्वाने विशेष आनंदाचा दिवस आहे आमच्या दृष्टीने. एका ईश्वर भक्ताचा वाढदिवसाकरता त्यांच्या नूतन शांतीच्या वास्तूच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. आता म्हणजे बगरे गुरुजी आले, त्यांनाही प्रणाम म्हणतो. अनेक महापुरुष दादा बसलेले आहे, सर्वांना मी बार बार वंदन करतो. बार बार वंदन करून माझ्या गुरुजनांना वंदन, आणि ज्यांच्या स्मृतीद्वारा नानांचे पिताश्री त्यांच्या स्मृतींनाही वंदन करतो. सर्वांना वंदन करतो. माता पिता, कारण सर्वांच्या आशीर्वादावर हे सगळं चालतं बरं का. माता पित्याचे आशीर्वाद आहे, साधू संतांचे आशीर्वाद, अनेकांच्या दया कृपा करण्याचे. आणि तुम्ही सर्व सज्जन मायबाप आज आबांच्या वाढदिवसात, त्यामुळे सर्वांच्या आशीर्वादाने आबांच्या जीवनामध्ये. आता आमच्या महाराजांनी सांगितलं, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा अर्चा दासा. आणि अण्णा आहे माने खाव, सर्व फार मोठी सजन इथं बार बार सर्वांना एकत्रित्या प्रणाम वंदन करतो. समाज मोठा आहे, आबांच्या दृष्टीने आणखी कोणाला जर काही सन्मानित करायचं असेल त्याच्याकरता थोडा वेळ आहे, आणि म्हणून झालेली सेवा भगवतचरणी समर्पण करतो. ही भोळी साळी सेवा तुका म्हणे देवा, हीच माझी भोळी सेवा. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज विठ्ठल जय.